नमस्कार सगळ्यांना. आज आहे 12 मार्च बघा. तर आजपासून मार्चचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यात पडायला चालू होणार आहे. आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या केवळ फक्त एका महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले सगळ्यांना माहिती आहे. आदित्य मॅडम म्हणाले होते की मार्च आणि फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्रितपणे मिळणार होता, जो की 12 मार्चच्या आत मिळणार होता. पण सध्या तरी महिन्यांना फक्त आणि फक्त फेब्रुवारी म्हणजे एका महिन्याचा हप्ता आतापर्यंत मिळालेला आहे. आता त्यांनी परत म्हटलं आहे की आम्ही जे हप्ते आहेत ते फेब्रुवारी किंवा मार्चचे हे दोन्ही वेगवेगळ्या टप्प्यात देणार आहोत. तर आता नक्की कधी पैसे येणार आहेत, कोणत्या महिन्यांना पैसे येणार आणि कुठल्या महिला अपात्र आहेत ते पण मी सांगणार आहे. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तुम्ही अपात्र आहात का पात्र, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात पैसे मिळणार. आदित्य तटकरेंनी स्वतः ट्विट करून माहिती दिलेली आहे बघा. कारण सगळ्या महिलांना वाटत होतं की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की 3,000 रुपये येतील, म्हणजे फेब्रुवारी आणि प्लस मार्च असे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात येतील. पण साक्षात तर बघा प्रत्यक्षात काय झालेलं आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनाही प्रतीक्षा लागली की आता फेब्रुवारीचा नेमका मार्चचा नेमका हप्ता कधी मिळणार आहे किंवा काय आहे मार्चच्या हप्त्याचं कसं काय असणार आहे. तर मग त्यांनी नंतर स्पष्ट केलं की 2 टप्प्यात मिळणार आहे, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वेगळा 1,500 रुपये, मार्चचा हप्ता वेगळा 1,500 रुपये. पण आता तसंच महिला प्रश्न पडला की नेमकं कधी येणार पैसे बाबा, मार्चचे पैसे कधी, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येणार की एप्रिलमध्ये येणार की कधी येणार. तर बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी निश्चिंत राहावं. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका, निश्चिंत राहा. सगळ्यांना सगळे हप्ते मिळणार आहेत. ज्या पात्र भगिनी आहेत त्या सगळ्यांना तुमचे जे हप्ते आहेत ते सगळे मिळणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मार्चचा हप्ता आजपासून चालू होईल. आज पहिला टप्पा असणार आहे, कारण 12 मार्चपर्यंत पैसे येणार होते सगळे. मार्चचा हप्ता जो आहे तो 12 मार्चपासून चालू होणार होता. तर तुम्ही तुमच्या फोनवर SMS वर लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की पैसे मार्च आपले आलेत की नाही. ठीक आहे. तुम्हाला कधी कधी फोनचे SMS पण येत नसतील तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चौकशी करू शकता. आता ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल त्यांचं काय ते पण सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं, कुठल्या गोष्टी करायच्यात किंवा काय गोष्टी चेक करायच्या ते पण सांगते. आणि ज्यांना आला असेल त्यांना मात्र येणारच आहे मार्चचा हप्ता. ठीक आहे. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांना मार्चचा हप्ता 100% येणार. पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांचं मात्र काही गोष्टी असू शकतात जेणेकरून त्या म्हणजे अपात्र असू शकतात किंवा काय असू शकतात. त्यामुळे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता अजून आला नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी काही पॉईंट सांगणार आहेत, त्या पॉईंटमध्ये तुम्ही बसत असाल तर मात्र तुम्हाला तुमचे हप्ते बंद केले जाऊ शकतात असं तुम्ही मानून घ्या. ठीक आहे. तर बघा, फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 2 टप्प्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आजपासनं मार्चचे हप्ते आता येतील तुम्हाला. फेब्रुवारीचा हप्ता आला का सगळ्यांना, ज्यांना आला नसेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि काही गोष्टी चेक करा. ठीक आहे. त्या चेक केल्यानंतर बघा तुम्हाला काय वाटतंय ते. ठीक आहे. तुम्ही अपात्र पण असू शकता, कारण ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतात. आता अपात्र का ठरवले ते पण सांगतो सविस्तरपणे, बघत राहा व्हिडिओ. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मार्चचा हप्ता आजपासून चालू होणार आहे का, तर हो, 12 मार्च आहे आज. आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे 12 मार्चपासनं मार्चचा हप्ता चालू होणार होता. ठीक आहे. हे 3,000 रुपये जे मिळणार होते एकत्र मिळणार नव्हते, 2 वेगवेगळ्या टप्प्यात मिळणार होते. ठीक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना असं झालं की 1,500 कसं काय आले, 3,000 कसं काय आले, तर ते मार्चचा हप्ता वेगळा 1,500 रुपये तुम्हाला येईल. ठीक आहे. आता आज सकाळी 10 वाजल्यापासून तुमच्या खात्यात किंवा दुपारी 11 वाजल्यापासून तुम्हाला खात्यात पैसे पडायला चालू होतील. ठीक आहे. कधी कुठल्याही क्षणी खात्यात पैसे पडू शकतात, तर तुमच्या फोनवर आणि SMS वर लक्ष असणं खूप गरजेचं आहे, कारण परत प्रॉब्लेम होतात. ठीक आहे. त्यामुळे कधी कधी SMS येत नाही तर तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता तुमचं बँकेचं, नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊ शकता. ठीक आहे. आता मी काही गोष्टी सांगतो त्यावर लक्ष ठेवा. आता बघा, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्यांचं काय, तर बघा त्यांनी फक्त हा आठवडा वाट बघायची आहे. ठीक आहे. हा आठवडा वाट बघायची आहे, कारण फेब्रुवारीचा हप्ता बंद झाला की लगेच मार्चचा हप्ता चालू होईल, म्हणजे आजपासनं पैसे जमा होतील मार्चचे. पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी हा आठवडा वाट बघायची आहे. जर पैसे आले नाहीत, ठीक आहे, तर मात्र तुम्ही अपात्र असू शकता. बघा, कारण तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो किंवा नाही पण येऊ शकत. कारण काय झालेलं आहे, पडताळणी जेव्हा फेरपडताळणी झालेली आहे तेव्हा बऱ्याच महिला अपात्र केल्या गेल्या आहेत. जर कुठल्या महिला आहेत ते मी सांगते बघा. तसेच त्यांनी सरकारने, राज्य सरकारने जे आहेत प्रत्येक जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे, RTO कडनं माहिती मागवली होती की कुणाच्या घरात 4 चाकी आहे आणि त्या कुटुंबातील महिला जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत का नाही, हे जी पडताळणी झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या घरात किंवा ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी असेल ती कोणाच्या नावावर असेल, असं काय नाही की महिलांच्या नावावर असणं गरजेचं आहे. ती घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर मात्र तुम्ही तिथल्या तिथं थेट अपात्र केल्या गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती पण नाही की आपण अपात्र आहोत की नाही. त्यामुळे असं कुठलं स्पेसिफिक नाव घेऊन किंवा काही असं कोणी कुठेही जाहीर केलं नाही की ही महिला अपात्र किंवा काय, त्याला तुम्हाला स्वतःलाच चेक करायचं आहे. ठीक आहे. तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र ठरले. त्यामुळे तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्ही समजा आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल
तर तुम्ही अपात्र आहे असं समजून घ्या. तुम्हाला पुढचे हप्ते तुमचे कुठलेच मिळणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स. आता तुमच्या घरात कुठलाही जर एखादा व्यक्ती जो इन्कम टॅक्स भरत असेल आणि तरी पण तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल, तर ह्याची पण फेरपडताळणी झालेली आहे. इन्कम टॅक्स कडनं माहिती जी आहे ती त्याची पडताळणी केलेली गेली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स तुमच्या घरात कोणी भरत असेल तर तुम्ही अपात्र केले गेले आहे थेट. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी चेक करायच्यात. ह्या 2 गोष्टी पण नसतील, ठीक आहे, चला तुम्ही तुमच्याकडे 4 चाकी आहे, तुमच्याकडे इन्कम टॅक्स नाही आहे, ठीक आहे, तरी पण तुम्हाला हप्ते नाही आले, तर पुढं काय चेक करायचं बघा. तर तुम्हाला चेक करायचं की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का? जसं की संजय गांधी निराधार योजना. ठीक आहे. आता बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात. त्यात त्यांना ₹1500 मिळतात. तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा महिलांना थेट अपात्र केलं गेलं आहे. ठीक आहे. आणि याची पडताळणी तर मागेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता पण अजून नाही आला, त्या महिला ह्या कारणामुळे अपात्र असू शकतात. ठीक आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला तिथे पैसे मिळतात ₹1500, तर त्या ₹1500 पेक्षा अजून इकडे परत लाभ भेटतात. त्यामुळे तुम्हाला अपात्र केलं गेलं आहे, कारण तसं निकषच आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आजकाल तर त्या वेबसाईटवर पण त्यांनी अपडेट केलेलं आहे. वेगवेगळा कॉलम क्रिएट झालेला आहे. संजय गांधी निराधार तुम्ही लॉग इन केलं तुमच्या मोबाईल नंबरने वगैरे तर तुम्हाला दिसेल तिथे. ठीक आहे. येस नो ऑप्शन आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते एक आहे. ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट काय सांगते, तुमच्या जर आधार कार्डवरचं तुमचं नाव किंवा स्पेलिंग कुठलं इंग्लिशमधलं ते आणि तुमच्या बँक पासबुकवरचं किंवा बँक अकाउंट्सवरचं नाव जे आहे ते जर वेगवेगळं असेल, त्यात जर काही मिसमॅच आढळलं असेल, तरी तुम्ही अपात्र असू शकता. लक्षात घ्या. हे एक नवीन निकष होतं जे आदित्य मॅडम यांनी तेव्हाच मागे सांगितलं होतं. त्यामुळे ही जर गोष्ट तुम्ही चेक करा. तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता नाही आला, फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, तर तुम्ही तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव चेक करा. त्यात काही तफावत असेल किंवा काही स्पेलिंग मिस्टेक किंवा दोन्हीकडे वेगवेगळी स्पेलिंग असतील, नावं असतील, तर मात्र तुम्हाला अपात्र केलं गेलं असू शकते. ठीक आहे. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला ते चेक करणं गरजेचं आहे. ज्यांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी मी सांगते. ठीक आहे. त्यामुळे हे चेक करा आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ह्याच्यापैकी कुठलंच नसेल तरी पण पैसे नसतील आले तर तुम्ही हा आठवडा वाट बघा. नाही तर बँकेत जाऊन तुम्ही चेक करा. तुम्हाला पैसे कधी-कधी SMS येत नाही. बँकेत जाऊन पण तुम्ही बँक कर्मचाऱ्यांकडून विचारून घेऊ शकता. आता तुमचं उत्पन्न पण तुम्हाला माहिती आहे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. ते पण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. हे जे निकष आहेत, त्या निकषाच्या बाहेर तुम्ही गेला असाल तर मात्र तुम्हाला अपात्र ठरवलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता किंवा फेब्रुवारीचा हप्ता पण नसेल आला, तर मात्र तुम्ही डायरेक्ट अपात्र ठरू शकता. आता ज्यांना हप्ते आलेत फेब्रुवारीपर्यंत त्यांचं काय, त्यांना तर इथून पुढे चालूच राहतील हप्ते ₹1500. मार्चचा हप्ता आजपासून टेन्शन घेऊ नका. या आठवड्यात मार्चचा हप्ता तुमच्या खात्यात पडून जाईल. त्यामुळे त्याची काळजी करू नका. फक्त तुमचा SMS चेक करत राहा. सगळं व्यवस्थित तुमच्या खात्यात पडतील पैसे. आणि सध्या 1500 का 2100 हा प्रश्न आहे. सध्या ₹1500 मार्चचा हप्ता तर ₹1500नीच येणार आहे. त्यामुळे ₹21 तुम्ही सध्या तरी हे वाट बघू नका. सध्या तरी ₹1500 हप्ता येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला आता अजून काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये मार्चचा हप्ता आला की कमेंट करा की मार्चचा हप्ता आला आणि तुमचा जिल्हा. धन्यवाद.